नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जसं की आपण मागील भागमध्ये श्रीमद भागवत गीतेचा सांख्ययोग जे दुसरा अध्याय आहे त्यामध्ये 1 ते 11 श्लोकपर्यंत आपण अध्ययन केलं होतं. त्यानंतर आज श्लोक क्रमांक 12 पासून अध्ययन करूयात. तर न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेपि जनाधिपा न चैव न भविष्याम सर्वे वयमतः परम्. न तु एव अहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपा. मी कोणत्याही काळी नव्हतो, मी कधीही उत्पन्न झालेला नाही. न तु एव अहं जातु, मी तर कधीही झालेलं नाही. नासं न त्वं नेमे जनाधिपा, ना तू कधी नव्हतास आणि हे राजा लोक पण कधी नव्हते. न चैव, आणि हे सगळ्या गोष्टी नाहीशा आहेत. न भविष्याम, आणि असतीलही असं नाही. सर्वे वयमतः परम, तर यामुळे यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही असेही नाही. तर हे सगळं नश्वर आहे. त्यामुळे हे अर्जुन, तो या आत्म्यास तू बलवान असा आहेस असं ते श्रीकृष्ण उपदेश देतो. त्यानंतर देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्ति धीरस्तत्र न मुह्यते. देहिनो अस्मिन् यथा देहे, कसं, ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात कौमारम यौवनम जरा, कुमारावस्था, युवावस्था आणि वृद्धावस्था हे प्राप्त होतात. या जीवात्म्याला, आत्म्याला देहामध्ये, ह्या शरीरामध्ये काय कुमारावस्था, युवावस्था आणि वृद्धावस्था प्राप्त होते. तसेच देहांतर प्राप्ती, देहांतर अर्थात दुसऱ्या शरीरामध्ये त्याची प्राप्ती होते. म्हणून हे धीर पुरुषा, हे धीर अर्जुना, तत्र न मुह्यते, धीर पुरुषाने तिथं मोह करायला नको आहे. ज्याप्रमाणे हे या देहापासून कुमार अवस्था, युवा अवस्था आणि वृद्ध अवस्था प्राप्त होते, तसेच देहांतर झाल्यानंतर दुसरं शरीर प्राप्त होतं. तसं त्यामुळे धीर मनुष्याने त्या शरीरामध्ये मोह करायला नको आहे असं सांगतात. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्यास्तास्तितिक्षस्व भारत. हे कुंतीपुत्रा, इंद्रियाचे विषयांशी संयोग हे थंडी, उष्णता आणि सुख दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात, म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता, तू सहन कर. बघा, मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय, हे जे स्पर्श आहेत, मात्रा, थंडी, गरमी, हे जी स्पर्श आहेत, हे काय आहेत? सुख दुःखदा, सुख आणि दुःख देणारे आहेत. हे इंद्रियाचे स्पर्श या विषयाचं कसं आहे, थंडी, गरमी, हे सर्व जे स्पर्श आहेत हे सुख दुःख देणारे आहेत. यांना हे आगमापायिनो, आणि हे येणारे आणि जाणारे आहेत, अनित्य आहेत. स्थास तितिक्षस्व भारत, तर त्यांचं तू काय तितिक्षा करू नकोस, आणि त्यामुळे तू त्यांना सहन कर असं ते म्हणतात. शीतोष्ण, सुख दुःख, येणारे जाणारे जे अनित्य असे हे कर्म आहेत, या सगळ्यांना तू
सहन कर असं अर्जुनाला उपदेश देतात. यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभः समदुःख सुखं धीरं स्वमृतत्वाय कल्पते. यम हि न व्यथयन्ति एते पुरुषं पुरुषर्षभ. हे पुरुषर्षभ, हे पुरुषामध्ये श्रेष्ठ पुरुष जे लोक यम ही न व्यथयन्ते, ज्यापासून पीडा दुःखाचं दुःख घेत नाहीत, असे पुरुषम, सुख दुःख मध्ये सगळे समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियाचे विषयांशी संयोग व्याकुळ करीत नाहीत, तो मोक्षाला योग्य ठरतो. यम ही न व्यथयंती, ही मागे जे गेलेले आहेत जे, ते ज्याला पीडा देत नाहीत अशा पुरुषाला, पुरुष श्रेष्ठाला सम सुख दुःख सुखम, हे जी सुख दुःख आहेत सगळे सम आहेत. धीरम, धीर पुरुषासाठी स्वमृतत्वाय कल्पते, आणि तो अमृतत्वाला प्राप्त करतो. त्यामुळे तू हे सुख दुःख जे आहेत यापासून, यांच्या व्यथेमध्ये पडू नकोस, आणि तो धीर होऊन यांचा समानतेने वापर कर, असं समानतायुक्त जीवन जग असं म्हणतात. त्यानंतर नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टो अंतस्त्वनयोः तत्त्वदर्शिभिः. नासतो विद्यते भावो, जे वस्तू नाही त्याचा भाव, आणि अभावो विद्यते सतः, आणि ज्याचा अभाव आहे त्या वस्तूचं राहणे. असं उभयोरपि दृष्टो, दोन्ही सत्य स्वरूपामध्ये दोन्ही दिसत असले तरीही अंतस्त्वनयोः, ह्या दोन्हीचा अंत हे निश्चित आहे, असं तत्वदर्शी तत्वज्ञानी लोक म्हणतात. नासतो विद्यते भावो, काय, असत वस्तूला अस्तित्व नाही, असत वस्तूला अस्तित्व नाही आणि सत वस्तूचा अभाव नसतो. अशा रीतीने या दोहांचेही सत्य स्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे. नासतो असत नसत, म्हणजे निश्चयेन जी सत आहे ते निरंतर राहणारच आहे, आणि अभावो विद्यते सतः, ज्याचा अभाव आहे त्या वस्तूचा ते सतच आहे, अर्थात ते असणारच आहे. उभयोरपि दृष्टः, या दोन्ही गोष्टीही कोण बघितलेल्या आहेत? तत्ववेत्यांनी, तत्वज्ञानी मनुष्यानी पाहिलेल्या आहेत. अंतस्त्वनयोः, तर या दोन्हीचा अंत होणार नाही असं म्हणतात. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. अविनाशी तू तद्विद्धि, तर त्यामुळे तू याला अविनाशी असं समज. येन सर्वमिदं ततं, ज्याने सर्व हे रचलेलं आहे याला तू काय, अविनाशी असं समज. विनाशम अव्ययस्य अस्य, तर विनाश कुणाचा आहे? विनाश कोणाचा आहे तर अव्ययस्य असे, हे जे वेळ न होणार आहे याचा विनाश आहे. न कश्चित कर्तुमर्हति, आणि याला कोणी करू शकत नाही. ज्याने हे सर्व जग दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापल्या आहेत त्याचा नाश नाही, हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही. अव्ययस्य विनाशम अस्य न कश्चित कर्तुम, अव्यय जी वेळ होणार नाही अशा गोष्टीचा विनाश, नाश नाही कश्चित, कोणीही करू शकत
नाही. अविनाशी तू तद्विधी, त्यामुळे तू त्याला अविनाशी असं समज, ज्याने ह्या सर्व जगाला रचलेलं आहे. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो अप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. त्यामुळे हे अर्जुन, तू युद्धासाठी तयार हो. कारण अंतवंत इमे देहा, हे सगळे देह जे आहेत शरीरधारी, हे सगळे अंत होणारे आहेत, नाश होणारे आहेत. नित्यस्योक्तः शरीरिणः, शरीर धारण करणाऱ्यांनी हे सांगितलेलेच आहे. नित्य स्वरूप जे शरीर आहे याला सांगितलेलं आहे की अंतवंत इमे देहा, हे जे देह आहेत हे अंतवंत आहेत. अनाशिनो अप्रमेयस्य तस्माद, ज्यांचा नाश, या नाशरहित मोजता न येणाऱ्या नित्यस्वरूप जीवात्म्याची ही शरीरे नाशवंत आहेत असे म्हटले गेले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुन, तू युद्ध कर. अविनाशिनो अप्रमेयस्य, अप्रमेय नाश मोजता न येणारे आणि अनाशरहित अशा नित्य स्वरूप जीवात्म्याची देहाची अंतवंत नाशवंत आहेत असं म्हटलं आहे. य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. याला य एनं वेत्ति, जो याला समजतो, हंतारम मारणारा असं समजतो, यश्च एनं मन्यते हतम, आणि जो याला मेलेला असं समजतो, उभौ तौ न विजानीतो, ते दोघही समजत नाहीयेत, नायम हन्ति न हन्यते, हे मारत पण नाही आणि मरत पण नाही, हे असं या दोघालाही समजत नाही. अर्थात हे आत्मा अमर असा आहे. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता न वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. न जायते म्रियते वा कदाचित्, हे कधीच जन्म घेत नाही आणि नही मरत नाही. भूत्वा भविता वा न भूय, आणि कधी झालाय आणि कधी होईल असंही कधी झालं नाही. अजो नित्यो शाश्वतो अयम, हे जन्म घेणारा नाहीच, हे अजर आहे, नित्य आहे आणि शाश्वत आहे. अयम पुराणो, हे जी पुराण आहे, पुराणो अयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे, हे या शरीरामध्ये काय आहे, प्राचीन आहे. अयम पुराणो, पुराकालीन आहे, प्राचीन आहे. न हन्यते, हे मारत पण नाही, आणि हन्यमाने शरीरे, शरीर मारले गेले तरी हा आत्मा मारला जात नाही. न हन्यते, हे मरत नाही, हन्यमाने शरीरे, हे मरण पावणाऱ्या शरीरामध्ये तो मरत नाही, हे शाश्वत आहे आणि प्राचीन आहे, पुरातन आहे, नित्य आहे, अज आहे, अजर आहे. तर त्याला तू असं समज, असं हे श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात. वेदा विनाशिनं नित्यं य एनं अजव्ययं कथं स पुरुष पार्थ कं घातयति हन्तिकम्. हे पार्था, हे पृथापुत्र अर्जुन, वेदा अविनाशिनं नित्यम, वेद जे आहेत नाशरहित आहेत, निरंतर नाशरहित आहेत, याला असं समज. कुणाला? या आत्म्याला. काय? अविनाशिनं नित्यम वेद, हे निरंतर नाशरहित असं समज. य एनं अजम अव्ययम, हे कसं आहे,
एनम अजर आहे आणि नाश न होणारा आहे असं तू याला समज. कथम स पुरुष पार्थ, तर हे पुरुष कथम स पुरुष पार्थ, तर हे पार्थ, पृथापुत्र पार्थ, कथम स पुरुष ती कसा आहे, कम घातयति हंतिकम, आणि कोणाला ह्या मारल आणि मरेल असं कसं कोणाला ठार मारणार आहे, कोणाला कसा ठार करविल किंवा कोणाला कसा ठार करील. हे आत्मा अजर अमर आहे असं तू हे समज. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. वासांसि जीर्णानि यथा विहाय, जसं की वासांसी अर्थात कपडे जे आहेत, जीर्णानी जीर्ण झाल्यानंतर, यथा विहाय जसं सोडून देऊन, नवानी गृह्णाती नवीन घेतात, नरोपराणी मनुष्य दुसरे नवीन वस्त्र धारण करतो. तथा तसंच शरीराणी विहाय शरीराला सोडून, जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही जीर्ण झालेल्या शरीराला सोडून, अन्यानी संयाती दुसऱ्या शरीरामध्ये नवीन देहरूपी शरीरामध्ये जाऊन तो राहतो. आत्मा कसा आहे, जसं की वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी. मनुष्य अपराणी दुसरे वस्त्र जीर्ण झाल्यानंतर जसं ग्रहण करतो, नवीन वस्त्र धारण करतो, तसंच आत्मा शरीरम विहाय शरीराला सोडून, जीर्ण झालेल्या शरीराला सोडून नवीन शरीराला धारण करतो असं हे आत्म्याचं स्वरूप सांगतात. नैनम छिंदांती शस्त्राणि नैनम दहती पावक न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. तर हे आत्म्याचं स्वरूप कसं आहे, न एनम, तर याला कोणीही मारू शकत नाहीत, कोणतेही शस्त्र याला छेदन करू शकत नाहीत, मारू शकत नाहीत. न एनम दहती पावक, याला पावकः अग्निही दहन करू शकत नाही. न चैनम क्लेदयन्त्यापो आपः, अर्थात पाणी याला भिजवू शकत नाही. न शोषयति मारुतः, आणि मारुतः सूर्यही याला सुकवू शकत नाही. असं हे आत्म्याचं स्वरूप आहे. तर याला काय अजर अमर असं तू समज असं हे सांगतात. तर आपण आज हे 23 श्लोक पर्यंत पाहिलोत.